नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची अशी माहिती आलेली आहे की तुमचा जो जुलैचा हप्ता जो राहिलेला होता तो आता तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. नेमके किती पैसे जमा होणार आहे, कोणत्या कोणत्या महिन्याचे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिला पात्र राहतील, कोणत्या महिला अपात्र राहतील, याचं आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नवीन शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे आणि त्या GRमध्ये काय काय दिलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी नितीन रामटेके, तुमचं निमो यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर पहिल्यांदाच तुम्ही आले असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्हाला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. काही तुम्हाला समस्या आली तर कमेंटसुद्धा करू शकता. चला तर आपण पाहूया समोरचा व्हिडिओ याच्यामध्ये काय दिलेला आहे. महिलांनो लक्षात घ्या, हा नवीन शासन GR आलेला आहे, आत्ताच आलेला आहे, 12 तारखेला आलेला आहे. आपण वाट पाहत होतो की जो लाडकी बहीण योजनेचा जुलैचा जो हप्ता येणार होता तो कधीपर्यंत येणार आहे, कारण 12 तारीख आलेली होती परंतु अजून मात्र वितरणाचा काही माहिती मिळालेली नव्हती. मात्र आता नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपण बघू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो अनुसूचित जाती घटकाचा जो सुरक्षा व कल्याण याच्यामध्ये विशेष घटक योजना आणि कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 3000 कोटी इतका नियत व्यय मंजूर करण्यात आलेला आहे. वित्त विभागाच्या सर्वांगीण 9/4/2026 रोजीच्या पत्रकान्वये 26-27 या वार्षिक वर्षाकरिता निधी वितरणासाठी कार्यप्रकल्प ठरवून दिलेले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 2235D 767 या लेखाशीर्षाखालील माहे जुलै 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अनुसूचित जाती घटकांतर्गत पात्र लाभार्थी महिलांना अदा करण्यासाठी 319.53 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव व महिला बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रकल्पावर वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेला आहे. 319.53 कोटी इतका शासन निधी त्यांनी वितरित करण्यासाठी दिलेला आहे आणि सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रकल्पावर वितरित करण्यात आलेला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना अधिकारी विहित पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजना करून खर्च करावायचा आहे अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे. आणि इथं सांगितलेलं आहे समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. 10 तारखेपर्यंत प्रत्येक महिन्याच्या अकाउंटमध्ये जमा होणार होते परंतु सध्या जमा झालेलं नाही. मात्र त्यांनी या GR काढलेला आहे, निधीसुद्धा काढलेला आहे. सद्यस्थितीत नोंदणी झालेले लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची राहील. तसेच विभागाने अनुसूचित जातीच्या 90 प्रवर्गातील महिला व लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती 90 कार्यक्रमातील उपलब्ध करून देण्यात यावी अशा पद्धतीचे इथं खालीसुद्धा सांगितलं आहे. वित्तीय नियम तसेच वित्त विभागाच्या संदर्भातील 9/4/26 परिपत्रकानुसार याचे काटेकोर पालन करायचे आहे. तर अशा पद्धतीचा निधी आलेला आहे आणि काही या 4-5 दिवसामध्ये तुमच्या प्रत्येक महिलाच्या पात्र महिलांच्या अकाउंटमध्ये जुलै महिन्याचा 1500 रुपये जमा होणार आहे. 3000-4000 रुपये जमा होणार नाही आहे. तुम्ही लक्षात घ्या, 1500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. आणि तुम्हाला हेही सांगतो आता कोणत्या महिला पात्र राहणार आहेत. जर तुमच्या घरी कुणी ITR काढला असेल, 0 जरी काढला असेल ITR तरी त्यांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झालेला आहे. किंवा तुमच्या घरी 4 व्हीलर असेल, ट्रॅक्टर असेल, मोठी गाडी असेल यांचंसुद्धा आता बंद झालेलं आहे. किंवा तुम्हाला जर ज्याला निराधारचे जर पैसे मिळत असेल किंवा PM किसानचे पैसे मिळत असेल त्यांचेसुद्धा अकाउंटमध्ये पैसे येणं बंद झालेलं आहे. त्यांनासुद्धा लाडकी बहीण योजनेचा पैसे जमा होणार नाही आहेत.
तर जे असे महिला आहेत त्यांचे बंद झालेले आहे. खूप महिला असे म्हणतात की माझं का बंद झालेलं आहे, का बंद झालेलं आहे. तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास विभाग असतो, तिथे जा. तुमचा आधार कार्ड पासबुक घेऊन त्यांनी तुम्हाला चेक करून सांगतील की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणे का बंद झालेले आहे. जर विनाकारण तुमचे पैसे बंद झालेले असेल येणे, तर तुम्ही इन्कम आहे तुमचं किंवा जर तुमचं आधार कार्ड आहे हे घेऊन जा. त्यांनी तक्रार टाकतात आणि तुमचे काही दिवसातच पैसे येण्यास सुरुवात होतात. अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता. तुम्ही पहिल्यांदाच आले असाल सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. काहीही वाटलं तर कमेंट्स करा. धन्यवाद मित्रांनो.